पहिला आम्ही काय रासायनिक खतं ही असलीच वापरत होतो बरं पहिलं पहिले. हां, हां हां 24-24-0, बरं 10-26-26 असलीच वापरायचं. आणि एखादाच डोस द्यायचा खुरपून आम्ही. बरं बरं तुम्ही रासायनिक करत आहे आतापर्यंतचा अनुभव तसा आहे रासायनिकवर कांदा आणलाय तुम्ही तर ह्या वर्षी तुम्हाला कांद्यामध्ये काय बदल वाटतो नाही, बदल म्हणजे भरपूर बदल दिसायला लागला आहे. बरं बरं भरपूर चांगला म्हणजे रिझल्ट चांगला आलेला आहे. म्हणजे अनुभवाच्या तुलनेत कसा अनुभव आहे? लय बेस्ट अनुभव आलेला आहे. बरं बरं म्हणजे काय 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 बदल झाला तुम्हाला काय काय बदल म्हणजे ह्याची पातीची वाढ झाली, बरं गणण्यात चांगला व्हायला लागलाय, आता वरचीवर वाढा लागलाय, घन पण फुगायला लागलाय फुगा लागलाय आता. बरं 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 आणि मुळ्याची बी पसरण व्हायला लागली ह्यात खाली. म्हणजे मुळी पसरली चांगली मुळी पसरायला लागली. मुळीचा झारावा चांगला सुटला लागला झारवा चांगला सुटला मुळीचा. बरं 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 सर तुम्ही समाधानी आहेत का हे वापरून तंत्रज्ञान लय समाधानी आहे, बरं बरं खूप समाधानी. बरं तुम्ही भूमीच्या टेक्नॉलॉजी वापरली असं वाटतंय का तुम्हाला लय खर्च झाला किंवा उपयोग झाला नाही खर्च काहीच नाही की ह्याला, खर्च काहीच नाही काहीच नाही. किती बॅग कितीला आहे ती? 400-500 रुपयाला बॅग, 550 बॅग. मग ही रासायनिक 2-2 हजाराची रासायनिक करून असला फरक बसला नाही. बरं बरं म्हणजे रासायनिक टाकून पण असा फरक दिसत दिसला नाही नाही. खर्च करून पण करून पण आणि ह्याला कमी खर्चामध्ये खर्चामध्ये असला फरक दिसायला लागला ह्याला. बरं सर नमस्ते नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा विजय शिवाजी आदाटे, बरं कारंबा, मुक्काम पोस्ट कारंबा, बरं तालुका उत्तर सोलापूर. बरं बरं आता आपण कांद्याचा प्लॉट बघतोय तुमचा किती क्षेत्र आहे हे 12 गुंठे. 12 गुंठे 12 गुंठे. बरं बरं ह्याच्या आधी तुम्ही कांदा करायचे का खूप करत होतो कांदा. बरं बरं म्हणजे अनुभव आहे तुम्हाला अनुभव पहिल्यापासूनचा अनुभव चांगला पहिल्यापासून अनुभव. ओके पहिला आम्ही काय रासायनिक खतं ही असलीच वापरत होतो बरं बरं पहिलं पहिले. हां, हां हां 24-24-0, बरं 10-26-26 असलीच वापरायचं. आणि एखादाच डोस द्यायचा खुरपून आम्ही. बरं बरं तुम्ही रासायनिक करत आहे आतापर्यंतचा अनुभव तसा आहे रासायनिकवर कांदा आणलाय तुम्ही तर ह्या वर्षी तुम्हाला कांद्यामध्ये काय बदल वाटतो नाही, बदल म्हणजे भरपूर बदल दिसायला लागला आहे. बरं बरं भरपूर चांगला म्हणजे रिझल्ट चांगला आलेला आहे. म्हणजे अनुभवाच्या तुलनेत कसा अनुभव आहे? लय बेस्ट अनुभव आलेला आहे. बरं बरं म्हणजे काय 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 बदल झाला तुम्हाला काय काय बदल म्हणजे ह्याची पातीची वाढ झाली, बरं गणण्यात चांगला व्हायला लागलाय, आता वरचीवर वाढा लागलाय, घन पण फुगायला लागलाय फुगा लागलाय. बरं 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 आणि मुळ्याची बी पसरण व्हायला लागली ह्यात खाली. म्हणजे मुळी पसरली चांगली मुळी पसरायला लागली. मुळीचा झारावा चांगला सुटला लागला झारवा चांगला सुटला मुळीचा. बरं बरं आता ही तुम्ही जर सांगता पात वाढली मुळीचा झारावा पण सुटायला आहे आणि पाती संख्या पण वाढायला लागली आणि गाणा पण फुगायला लागला मुलांना पण फुगा लागला. बरं ही तुम्ही ह्यासाठी काय केलंय म्हणजे काय काय वापरलं भूमी अमृत भूमी अमृत एक 4 बॅगा सोडल्या. बरं बरं आणि पुन्हा भूमी अमृतच्याच लिक्विड, भूमी चार्जरचं लिक्विड एक 2 बाटल्या सोडल्या तर 200 लिटर पाण्यामध्ये. त्यासोबत काय काय दिलं त्यासोबत काय नाही, एक कीटकनाशक त्यात मिक्स केलं होतं. बरं बरं खालून देण्यासाठी खालून देण्याचं. ओके भूमीच्या तुम्ही सोडले भूमी चार्ज सोडलेलं आहे. बरं बरं आणि ते भूमीच्या किती दिलं तुम्ही भूमी चार्ज 4 बॅगा टाकल्या होत्या. हा नाही खत टाकलं 4 बॅग आणि लिक्विड खालून ते सोडलं ते किती एक 1 लिटरच्या 2 2 लिटरची कॅन. आणि 1 लिटर दोनदा सोडलं हे 10 गुंठ्यासाठी 1 लिटर सोडलं ओके आता तुम्ही भूमी अमृत 4 बॅग आणि लिक्विड पण तुम्ही वापरताय दोनदा तर वापरले आणि आता फवारणी वगैरे आता फवारणी करायची आता फवारणी करायची हे आपल्या टेक्नॉलॉजीच करायची ना टेक्नॉलॉजी. बरं बरं आता तुम्ही मग अशी कांद्याचा अनुभव सांगता तर मला अनुभवाच्या तुलनेत तुम्हाला ह्या कांद्यामध्ये बदल तुम्हाला दिसतोय ह्या वर्षी खूप बदल आहे चांगला. बरं बरं तुम्हाला ही टाकल्यानंतर कितव्या दिवशी रिझल्ट भेटला 10व्या-12व्या दिवशी जरी 10व्या-12व्या दिवशी तुम्हाला बदल दिसायला बदल दिसायला. बरं बरं आणि 2 पाणी सोडले की बदल दिसायला लागला. 2 पाण्यामध्ये 2 पाण्यात बरं आता तुम्ही मग अशी म्हणत होते की ह्याच्यामध्ये खूप काही बदल दिसतोय तर इथं एक कांदा आपण उपटेला आहे तर ह्या कांद्यामध्ये पण पांढऱ्या मुळ्या वगैरे सुटलेल्या दिसतात चांगल्या आणि ह्याचे मान पण चांगले व्हायला लागले मान पण चांगले व्हायले गाणं चांगला व्हायला लागला आणि पातीची संख्या पण वाढायला लागली चांगली. बरं तर ही असा कांदा तुम्हाला एवढ्या दिवसामध्ये बघायला भेटत होता का? किती 1 महिना तरी झाले लावून ह्याला. फक्त 1 महिना झालाय फक्त महिना झाला ह्याला. म्हणजे ही जी गाठ आहे कांद्याची ही जी फुगवण आहे ही आपल्याला 1.5 महिना दिसत असते 1.5 महिन्याच्या पुढं तर ही तुम्हाला 1 महिन्यात दिसायला लागली. म्हणजे ह्याचा अर्थ काय तर ही कांदा लवकर लवकर वाढायला लागला. बरं बरं
ह्याच्या आधी असा वाढला होता महिनाभरामध्ये? नाही नाही. बरं, म्हणजे तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहे तरी कांद्याचा? कांद्याचा अनुभव आता आम्हाला लहानपणापासून आणि आमच्या आई वडिलापासून अनुभव आहे कांदा. पहिल्यापासून पहिल्यापासून दरवर्षी? दरवर्षी कांदा असतो आपला 4-5 वापर. म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला बदल दिसतोय त्या अनुभवामध्ये? हा. बरं. तर मी मार्गदर्शन कोणाकडून घेता? मार्गदर्शन ही काय ह्या सरांनी दिले मार्गदर्शन. प्रसाद सर, नमस्कार. प्रशांत सरांनी मार्गदर्शन. बरं बरं. कांद्यासाठी आपण मार्गदर्शन करता सर, तर यांची परिस्थिती पहिली कशी होती ना आता काय बदल वाटतं तुम्हाला? तर मी प्लॉटवर ज्यावेळेस आलतो, हां. कांद्याची वाढ नव्हती त्यावेळेस बरं. आणि पूर्ण पिवळसर पडला होता कांदा. पिवळा पडला होता? पिवळा पडला होता, बरं, वाढ पण नव्हती? वाढ नव्हती. बरं. तर आपण 4 बॅग आपल्या भूमी अमृतच्या आणि लिक्विड फक्त दिलं. बरं. आणि कालच मला सरांचा ह्यांच्या मुलाचा फोटो त्यांनी टाकला मला की बरं. कांद्याचं म्हणजे जबरदस्त चांगली तलवारीची पातीसारखी दिसायला लागली. बरं, पात वगैरे एकदम जबरदस्त झालेले. हो. तिथं आपण बघतोय पात एकदम, आता उन्हात आपण व्हिडिओ घेतोय तरी पण पात एवढी उंच, आता तुमच्या समोर ही सगळीकडे बघतोय बरं का, तर पातीची उंची, त्याची पातीची संख्या खूप प्रमाण आहे वाढायला. हो. बरं, म्हणजे काळुंकी पण वाढली ना? काळोखी जबरदस्त आहे, पातीची संख्या वाढलेली आहे बरं. आणि पातीची एकसारखी उंची growth आहे वाढायला सगळी. लागली एकसारख्या. उंची पण एकसारखे वाढायला लागले. बरं बरं. म्हणजे ह्याचा अर्थ असा की एकसारखा कांदा वाढायला लागला. वाढ. म्हणजे एकसारखा साईज जर निघाली तर आपल्याला कांदा जास्त परवडतो, जास्त म्हणजे एक नंबर जास्त निघणार परत नंतर. बरं. ह्याला रोगराई नंतर आली का? आता सध्या तर नाही आता काय नाही. नाही. बरं आता बरं. सध्या. म्हणजे ताकद आता आहे. सर देतो म्हणलं ते एक औषध आता ती आता आपलं ओनियन चार्जरचा एक स्प्रे घ्या. ओनियन चार्जेस आता घ्यायचा आहे, घ्या. नंतर अजून फरक पडणार आहे. अजून पडणार. दिसतं. बरं, म्हणजे ही सुरुवात आहे आपली, सुरुवात आहे सुरुवात. रिझल्टची सुरुवात आहे. अजून पुढे कांदा खूप मोठा होणार आहे चांगला. बरं बरं. म्हणजे तंत्रज्ञान आपण 100% वापरलं नाही, पण वापरायचं चालू आहे. चालू आहे. हळूहळू पूर्ण होईल वापरायचं, त्यावेळेस मात्र जबरदस्त अजून बघायला भेटल. बरं बरं. सर तुम्ही समाधानी आहेत का हे वापरून तंत्रज्ञान? लय समाधानी आहे. बरं बरं. खूप समाधानी. बरं, तुम्ही भूमीचारी टेक्नॉलॉजी वापरली असं वाटतंय का तुम्हाला? लय खर्च झालाय किंवा उपयोग झाला नाही? खर्च काहीच नाही घ्यायला. खर्च काहीच नाही? काहीच नाही. किती बॅग कितीला येते? 400-500 रुपयाला बॅग. 550 550 बॅग. हं. मग ही रासायनिक 2-2 हजाराची रासायनिक करून असला फरक बसला नाही. बरं बरं. म्हणजे रासायनिक टाकून पण असा फरक फरक दिसत दिसला नाही, नाही. खर्च करून पण? करून पण आणि ह्याला कमी आणि खर्चामध्ये? कमी खर्चामध्ये असला फरक दिसायला लागला ह्याला. बरं बरं. इतर शेतकरी असते समजा तुमच्या गावात बी कांदा बरोबर बघितला भरपूर मग दिसतोय, आता या लागली ती बघायला लागली ती बघून आता सरांच्या मागे प्रशांत सरांच्या मागे लागतील आता आम्हाला बरं बरं ज्या औषधं हे बरं. मग त्यांना पण फरक दिसणारच आता. दिसणार दिसणार. बरं. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? हे वापरून बघा बाबा, आम्ही वापरले बघा कसं आहे काय आहे. आता ह्याचा रिझल्ट आल्यानंतर आता या पुढच्या वर्षी तुमचं पूर्ण एरियात तुम्हाला हे बरोबर आहे. मिळणार तुम्हाला. म्हणजे पूर्ण एरियात ही तंत्रज्ञान पसरणार पसरणार, तुम्हाला अशी खात्री वाटते हा. का? कंपनीच्या बाजूकडून तुम्ही बोलताय? नाही नाही, कंपनीच्या बाजूने कशाला इथं जाणवतच ना समोरच. बरं बरं. नाही ठीक आहे, तुम्हाला छान रिझल्ट आला, तुम्ही समाधानी आहे? समाधान आहे समाधान. बरं बरं. आपला प्रशासन मार्गदर्शन करतात सर. हा, तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रसाद धनंजय सुरवसे. भूमी चार्जर टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचं आपलं मोहोळमध्ये शॉप आहे. तर कुरुल रोडला दुकान आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 907590 4777. सर्व शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान आधी थोड्या क्षेत्राला वापरून बघा, रिझल्ट घ्या आणि रिझल्ट बघून तुम्ही इतर पूर्ण शेतीला वापरून बघा. बरोबर आहे, बरोबर. तुम्ही म्हणजे तुमचं आव्हान करताय की तुम्ही थोड्या क्षेत्रावर वापरा आणि नंतर तुम्ही सगळ्या क्षेत्रावर वापरू शकता. आणि सर तुमचा पण मोबाईल नंबर सांगा. 97 63 53 06 54. ओके सर, हा. धन्यवाद.